नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आदक माय न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पिंपरी चिंचवड शहरामधील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आपण ग्राउंडवरती जाऊन नागरिकांच्या काय समस्या आहेत किंवा नागरिकांना काय वाटतंय या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या कामासाठी किंवा त्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी कुठले लोकप्रतिनिधी त्यांच्या सोबत आजवर होते किंवा या पुढच्या काळामध्ये कोण त्यांच्या सोबत राहील हा कल जाणून घेण्याचा थोडक्यात आपण प्रयत्न करतो आहोत. आज आम्ही भोसरी गावठाण परिसरामध्ये म्हणजेच प्रभाग क्रमांक 7 मध्ये आम्ही फिरतो आहोत आणि इथे नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. भोसरी गावठाणाच्या भागामध्ये मी आज असताना मला हे दादा भेटले आणि आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नक्की या भागातील लोकप्रतिनिधींबद्दल काय त्यांचं मत आहे. दादा नमस्कार. नमस्कार. मला सांगा, तुम्ही किती दिवस झाले या परिसरामध्ये राहताय? साधारणतः मला इथं 40 वर्ष झाले. कुठला भाग आहे हा तुमचा लोकवस्तीचा? हा सुरुवातीला होता शांतीनगर, अच्छा, नंतर लोंढे व्यायामशाळा किंवा आत्ता लोंढे व्यायामशाळा. पूर्वी लोंढे वीटभट्टी होती इथं. बर बर. आणि अण्णांचे आणि आमचे संबंध घरच्यासारखे आहे. अण्णा म्हणजे संतोष अण्णांबद्दल? संतोष अण्णा लोंढे हे आमच्या घरच्यासारखे संबंध आहे. आणि विशेष म्हणजे अण्णा राजकारणात नव्हते किंवा ते लहान होते तेव्हापासून आमच्याकडे अण्णांनी माझ्या लग्नात सुद्धा काम केलेले आहे. अच्छा, म्हणजे हा, मी खरं तर तुम्हाला विचारणार होतो की नाही अण्णांचे आमचे भरपूर. आणि अण्णाला कधीही फोन करा, असे दिवसा तरी उचलतात. रात्री 1-2 वर्षापूर्वी आमच्या इथं पाणी सगळं इथपर्यंत माझ्या घरात सुद्धा पाणी होतं. अच्छा, अण्णाला मी रात्री 1 वाजता फोन केला होता, अच्छा, तरी अण्णांनी फोन उचलून ते म्हणले मी इथंच आहे. बर. म्हणजे व्यायामशाळेच्या पाठीमागच ते काही झाड वगैरे काहीतरी अडकलेलं होतं. हा, हा, त्या निमित्तानं ते सुद्धा होते. म्हणले होईल, कारण बरेचसे म्हणजे पालिकेचे यंत्रणा वगैरे होत्या त्यांच्यासोबत. आणि ड्रेनेजचं काम असू दे किंवा काय, कधी ड्रेनेज चोकअप झाला असेल किंवा कुणी आम्हाला ड्रेनेज साफ करणाऱ्याने काही फोन उचलला नाही किंवा नाही, अण्णाला फोन जरी केला तरी 15-20 मिनिटात आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आम्ही बऱ्याच लोकांशी बोललो दादा. हा, हे अण्णाबद्दल लोक बोलताना अशाच पद्धतीने सगळेजण बोलतात की साधा माणूस आहे, लोकांच्या संपर्कात असतो आणि कुणाचंही काम असो. असं नाही की आमचे संबंध आहे किंवा काय, कुणीही त्यांच्याकडे. आता मी असतो त्यांच्या ह्याच्यात काही कार्यक्रम किंवा, आणि माझ्याविषयी म्हणजे छोट्यातला छोटा जरी कार्यक्रम माझा असला तरी आमच्या घरी असतात आम्ही. हा, आता माझ्या मुलीचं क्लिनिकच्या ओपनिंगला अण्णाला सहज मी म्हणलं, त्यावेळी मी त्यांच्या घरचं काहीतरी कार्यक्रम किंवा काहीतरी होता, म्हणले तरी मी करणार. आणि त्यांनी वेळात वेळ काढून 10-15 मिनिटं येऊन गेले. एकंदरीतच लोकांच्या सुखदुःखामध्ये अण्णा असतात असं तुम्ही सांगताय. एकूणच दादा मला हे सांगा, एक नागरिक म्हणून, एक रहिवासी म्हणून आता निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जातोय. निवडणूक म्हटलं, ही महानगरपालिकेची निवडणूक म्हटलं की आपल्या मूलभूत समस्यांचा विषय, जे आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये अडचणीचे मुद्दे ठरतात. मग रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल किंवा शिक्षण असेल, आरोग्य सुविधा असतील, ह्या छोट्या मोठ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये किंवा या महत्वाच्या पण छोट्या मोठ्या समजल्या जाणाऱ्या गोष्टींकडे आपल्या प्रभागातील तुम्ही आता अण्णांबद्दल सांगतायच, तर अण्णांनी गेल्या काळामध्ये कामं या भागामध्ये केली आहेत का? नाही, भरपूर झाले केले. आणि म्हणजे इथं आधी सुरुवातीला काहीच नव्हतं, म्हणजे सुखसुविधा असं काहीच नव्हते. लाईट म्हणा किंवा रस्ते, पाणी, काहीच हे नव्हतं. ड्रेनेज नव्हतं आमच्याकडे. अण्णांनी वगैरे ड्रेनेजचं जे काम आहे ते अण्णांनी केलेलं आहे. आम्ही येताना आता पाहिलं की बऱ्यापैकी, मी बऱ्याच काळापूर्वी आलो होतो त्यावेळेस रस्त्यांचे थोडेसे खड्डे वगैरे प्रॉब्लेम होता, पण आता सिमेंट कॉन्क्रिटीकरण अंतर्गत रस्त्यांचं झालेलं आहे. काम करतात अण्णा, काम करतात. आहे रस्त्यांचे म्हणा किंवा बाकी काही नागरिकांचं किंवा बाकीचे जे काम आहेत ते अण्णाला ते तर असतंच ते त्यांच्या नजरेत. आणि एकान चुकून जरी आपण जरी सांगितलं अण्णा असं असं करायचं आहे किंवा करा, तर करतात. म्हणजे नागरिकांना त्यांच्याकडनं काही म्हणजे त्रास किंवा कुणाचं काम केलं नाही असं माझ्या तर, कारण मी आता इथं बरेच वर्ष झालं, इथं काहीच नव्हतं तेव्हा मी आहे. हा, मला इथं जवळजवळ आता भोसरी परिसरात मला 40 वर्ष झाली इथं. कारण माझी मुलं शिकली. अण्णाला कुठलीही समस्या असू दे, किंवा आता सांगायचं म्हणजे माझं लग्न झालं होतं, माझे सासू ला न्यायला सुद्धा त्यांची
त्यावेळी कार नव्हती, त्यांची जीप होती. अच्छा. त्या जीप मध्ये इथून बुधराणीला नेलं होतं. किती सालची गोष्ट आहे? हे मला वाटतं आता त्या गोष्टीला जवळ 26 वर्ष झाली. अरे वा. क्या बात. 26 वर्षापूर्वी त्यांना ते कचदेव अण्णा होते, त्यांनी स्वतः जीप चालवून तिथं बुधराणीला नेलं होतं. बरं. आणि त्यावेळी कसं आता सांगायचं म्हणजे घरच्यासारखं, त्यावेळी दवाखान्याला द्यायला अण्णांनी 5,000 रुपये माझ्या खिशात दिले होते तिथं. हे गुलाबबाई असू दे, हे लागतील, हे म्हणजे कुणालाही माहित ना. ते नंतर मी परत दिले, तो विषय वेगळा. पण वेळेला जे म्हणतात ना, मदत. त्या मदत अण्णा आणि असं अण्णा कुणालाच असं नाही की सगळ्यांना मदत करतात अण्णा. अरे वा. नक्कीच निवडणूक रणधुमाळी बघताय, सर्व पक्ष आपापल्या परीने प्रचार करतायत. हा. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये काय चित्र असेल प्रभाग क्रमांक 7 मध्ये? नाही असं काय नाही, जे हे आहे का मी कुणाच्या विरोधात किंवा कुणाचं हे नाही, पण अण्णाला काय म्हणजे हे नाही, अण्णा 100% येणारच. अण्णा विषयी म्हणजे काय लोकांचं माझं तर मत हे आहे, लोकांचे बाकींचे लोकांचं आहे, म्हणजे अण्णा काम करतोय आणि अण्णा हे येणार 100%. धन्यवाद दादा आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर एकंदरीतच पाहता संतोष अण्णा लोंढे असतील किंवा त्यांचा एकूणच भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिलेला पॅनल असेल, त्याबाबत लोकांच्या मनामध्ये कुठेतरी एक संवेदना आहे आणि ते काम करणारा माणूस आहे किंवा लोकांच्या संपर्कात असतो, लोकांशी कामं करतो, अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी उपलब्ध होतात, अशा पद्धतीची भावना दादांनी बोलून दाखवली. असंच आपण आणखी लोकांशी चर्चा करणार आहोत, त्यांचं काय मत आहे. दादा नमस्कार. हा नमस्कार बोला. तुम्ही किती दिवसांपासून इथं वास्तव्य करता किंवा रहिवाशी इथे? 1997 सालापासून. 97 सालापासून इथं राहत आहे आणि म्हणजे या तुमच्या परिसरामध्ये कोणकोणत्या अडचणी आहेत किंवा तुम्हाला ज्या वेळेस अडचणी येतात त्यावेळेस तुम्ही कुणाशी संपर्क करता, कोण तुमच्या अडचणीमध्ये तुमच्या कामासाठी उपस्थित राहतात? नगरसेवक वगैरे त्यांना सांगितलं की होतं काम. कुठल्या प्रकारची कामं, काय काय कामं तुम्ही आतापर्यंत तुमच्या माध्यमातून करून घेतली? ड्रेनेजचा प्रॉब्लेम. हा. चोकअप होतं ड्रेनेज वगैरे. कुठल्या भागामध्ये? हेच प्रभागामध्ये. मी आता इथेच राहिला. अच्छा. ड्रेनेजची लाईन असो किंवा पाण्याची समस्या असो, ते सर्व कामे आम्ही. मग ड्रेनेज असो, पाणी असो किंवा विजेची समस्या असो किंवा रस्ते असो, अंतर्गत रस्ते, आता गावठाण परिसर म्हटलं की थोडासा कंजेस्टेड एरिया आहे, थोडेसे छोटे रस्ते आहेत अंतर्गत रस्ते, तर त्या रस्त्यांची कामं असो, तर ह्या गेल्या 8-10 वर्षामध्ये जे इथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मार्गी लावले. हो केलेले आहेत. आता मूलभूत समस्या असं म्हणायला गेलं तर फार समस्या इथं नाहीये. नाही इथं जिथं जिथं त्यांनी जेव्हापासून नगरसेवक झाले तेव्हापासून त्यांनी कामं केलेली आहे. कुठले नगरसेवक तुमच्या मदतीला येतात? हे संतोष अण्णा लोंढे आहेत पहिल्यापासून. हा. ते पण धावून येतात हा. पहिल्यापासून. त्यांनी भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. अच्छा. विजेचा असो किंवा ड्रेनेजचा असो किंवा पाण्याचा असो. आता ही निवडणूक कशी असते? ही निवडणूक म्हणजे व्यक्तिकेंद्रित निवडणूक असते. खरं तर पक्ष आणि इतर सर्व राजकारण ह्या गोष्टींचा याच्याशी फारसा संबंध येत नाही, कारण सर्वसामान्य माणसाला त्याच्या मूलभूत समस्या महत्वाच्या असतात आणि ते सोडवणारा व्यक्ती कोण ह्याच्याकडे माणसं खऱ्या अर्थानं पाहून मतदान करतात. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये कोण असं काम करणारी माणसं कोण आहेत? काम करणारे आहेत ना. आता हे आता जे निवडणुकीला उभे राहिलेले आहेत नगरसेवक, संतोष अण्णा लोंढे झाले, नितीन अण्णा लांडगे झाले, त्याच्यानंतर आता हे नवीनच आहेत, राणीताई पठारे, परत या दुसऱ्या ताई आहेत गवारी, ते आता नवीनच आहेत. हा पहिल्या वर्ष आहे. तो त्यांचा प्रभाग आहे, म्हणजे अवघड प्रभाग आहेत ना वेगवेगळे. बरोबर. या प्रभागामध्ये संतोष अण्णा आले आणि त्यांनी काम सांगितलं करण्यासाठी, नाही झालं असं अजूनपर्यंत झालेलं नाही. बरीच वर्ष संतोष अण्णा आणि त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा या प्रभागाचं प्रतिनिधित्व करतायत. एकूणच नागरिक म्हणून तुमच्याशी त्यांच्या कुटुंबाचा कशा पद्धतीने संपर्क असतो? हो घरच्या सारखंच आहे. आता संतोष अण्णा लोंढे यांचे बंधू माझे वर्ग मित्रच आहेत पहिल्यापासून. आम्ही एकाच वर्गात शिकलेलो, त्याच्यामुळे घरासारखे संबंध आहेत त्यांचे. सुखदुःखाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी हो असतात. धन्यवाद दादा.